श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसेच माझे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या मुला मुलींचे लग्न होत नसेल, विवाह जमत नसेल किंवा विवाहात त्या अडचण येत असेल किंवा म्हणजे पत्रिकेच्या काय अडचणी असेल, पत्रिका जुळत नसेल, कुठलाही प्रश्न असेल, विवाहाचा कुठली अडचण असेल, कुठली समस्या असेल, हे मुलांना पण करता येईल सेवा आणि मुलींना पण करता येईल अशी सेवा आहे। दोघंही करू शकतात, दोघांपैकी कोणाला पण म्हणजे चालेल, दोघांनाही चालेल। आता काही आपले दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ होते, त्याच्यामध्ये मुलांसाठी वेगळी सेवा होती, मुलींसाठी वेगळी सेवा होती, तर याच्यामध्ये नाहीये। आता काय होतं, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला मोठा आहे तर कोणाकोणाला तो कंटाळा येतो, त्यातल्या त्यात त्याला मंत्राचा संपुट लावायचा आहे, तो कोणाला जमत नाही कधी कधी। तर अशा वेळेला मग आपण हा नवनाथ ग्रंथाचा 28 अध्याय वाचू शकतो। हा नवनाथ ग्रंथातील 28 अध्याय हा आहे विवाहातील समस्या दूर करण्यासाठी। आपल्या विवाहाच्या मुलांच्या मुली कुठलाही असेल प्रश्न, अगदी इव्हन कुंडली दोष असेल, त्यानंतर तुमच्या म्हणजे पाहुणे येत नसेल, आले तर परत गेले जाता निरोप देत नसेल, किंवा असं काही जे काही समस्या असतात। आता काही काही आम्हाला टाकत असतात ताई, पाहुणे येतं पण नंतर गेले का काही म्हणतच नाही हो, किंवा फोन येतो पण नंतर काय उत्तरच देत नाही हो, अशा समस्या असतात। तर तसं पण होतं, तर असंही काही असेल तर नवनाथ ग्रंथाचा 28 अध्याय त्या मुला मुलींना वाचायला सांगा, ज्यांना लग्न करण्याचे आहे त्यांनी। तर आता तो कसा वाचायचा त्यांनी पण त्याचं म्हणजे त्याचं काही एवढं हे नाही, ते पण असंच आहे, साधं वाचन आहे फक्त। त्याला देवाजवळ बसायचं, दिवा लावायचा, वाचन करायचं। त्याच्या अगोदर आपल्याला तसंच आपल्याला सेवा रुजू करायची स्वामींना, त्यांना सांगायचं माझा असं असं विवाह योग येऊ द्या, त्याच्यासाठी मी ही सेवा करते। साधारण 6 महिने करायचं नवनाथाचं, प्रत्येक ग्रंथाचा प्रत्येक अध्यायाचा एक अध्याय वाचणार असेल आपण तर त्याला 6 महिने करायचा, साधारण 6 महिने करायचा, 6 महिने रोज वाचायचा। आता मुलींनी वाचलं तर पिरियड्स मध्ये त्यांचे दिवस जातात, तो काही नाही, परंतु एक गोष्ट आहे, नवनाथांची जे सेवा करतो ना, तर नवनाथांना 7व्या दिवशी केस धुवून मग त्यांना चालतं, म्हणजे नवनाथांना 7 दिवस चालत नाही पिरियड्सचं, असं हे एक आहे। परंतु तसं ग्रंथात दिलेलं नाही, पण पूर्वीचे लोक बोलायचे की नवनाथांना 7 दिवस चालत नाही, म्हणून ते बघा, ते मुस्लिम लोक पण आहे ना, महिला त्या 7 दिवस त्यांच्या देवाची पूजा करत नाही। आणि मुस्लिम मध्ये मग तुम्ही ते जे आहे ना, पीर म्हणतात, पीरांची पूजा करतात मुस्लिम लोकांना। पीर म्हणजे कोणते, नवनाथांमधलेच आहे, गहनीनाथ आहे आणि जालिंदर नाथ आहे, हे 2 नाथांची ते मुस्लिम लोक पूजा करत असतात। म्हणून ते 7 दिवस महिला पिरियड्स आल्यानंतर 7 दिवस ते त्यांच्या याच्यात जात नाही, दर्गात जात नाही। आता दर्गामध्ये 2च देव असतात, गहनीनाथ आणि जालिंदर। ते गहनीनाथाला काय म्हणता, गलिबा म्हणता, आणि जालिंदर नाथाला जलिबा म्हणतात, म्हणून ते जलिबा गलिबा असे त्यांच्या देवांचं नाव काय, गलिबा आणि जलिबा असे नाव आहे। तर मग ते गलिबा गहनी आणि जलिबा जालिंदरनाथ, म्हणून हे सांगते की नवनाथांच्या म्हणजे मुस्लिम लोक सुद्धा नवनाथांची सेवा करतात, फक्त त्यांचे देव म्हणजे आपले नाथच आहे। आता देव काही कोणाचीच वेगळे नाही, देव सगळे सारखेच आहे। धर्म हे आपण माणसांनी हे केलेलं, निर्माण केलेलं, देवानी वरतून धर्म शिक्का आपल्या कपाळावर मांडून नाही पाठवला, मारून नाही पाठवलाय। परंतु एक गोष्ट आहे की आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यांचा देव एकच आहे, फक्त बोलण्याची पद्धत, त्याचे नाव आपण वेगळे वेगळे दिलेले आहेत। आता त्यांनी नाव वेगळे दिलेले आहेत, आपण नाव वेगळे, आपल्या याच्यात ग्रंथात वेगळे नाव आहे, त्यांनी ते कुराण लिहिलंय त्या ग्रंथामध्ये त्यांचे वेगळे नाव आहे, तर म्हणजे असं आहे, परंतु देव एकच आहे। आता ते जे कुराण आवरून विषय निघाला, कुराण जे आहे त्यांचं, तर ते आपली जी भागवत आहे, जे आपलं काय म्हणतात तो श्रीमद भागवत आहे ना, ते श्रीमद भागवत आहे त्यांचं, फक्त ते उर्दूत आहे आणि त्याला त्यांनी कुराण नाव दिलेलं आहे। बघा, श्रीमद भागवत आहे ना आपला मोठा ग्रंथ, तोच आहे त्यांचा, फक्त त्याला कुराण नाव दिलेलं आहे, त्याच्यात सगळं काही त्यांनी ते दिलेलं आहे। आणि आपण तिथं कृष्णाचं नाव आहे, आपल्या याच्यामध्ये कृष्णाचं नाव आहे, तर त्यांनी जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये अल्लाचं नाव दिलेलं आहे, अल्लाह म्हणतात त्यांच्यामध्ये फक्त, बाकी आपलं जे आहे ते सगळं लेखन तेच आहे, तेच आहे। त्यानंतर ते बघा, रामाचं पण रामाला ते रहीम म्हणतात, म्हणजे रामाची सुद्धा आपले ते रामाचीच पूजा, रामाला ते रहीम म्हणतात, म्हणजे आपले काही वेगळं नाहीये। त्यामुळे असं काही हे नाही करायचं, परंतु सांगायचा अर्थ असा आहे की जे आहे ना नवनाथांची सेवा ते
त्यांच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ते म्हणतात की 7 दिवस याला जात नाही म्हणून. आणि पूर्वीचे लोक पण बोलायचे, तसे ग्रंथात कुठले दिलेलं नाही, म्हणजे माझ्या तरी वाचण्यात आलं नाही, परंतु ठीक आहे तेवढं म्हणतात तर काहीतरी त्यांनी अनुभवलेलं असेल त्या लोकांनी, म्हणून आपण हे करतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सॉरी. तर नवनाथ वाचत असल्या महिलांनी तर पिरियड्स आल्यानंतर 7 दिवस वाचायचं नाही, 7 दिवसानंतर वाचू शकतात. बाकी त्यांनी पण फक्त काहीच नाही, फक्त देवाजवळ बसायचं, दिवा किंवा अगरबत्ती लावा आणि वाचन करा. पण आपल्याला पहिले संकल्प, कुठलीही सेवा करताना पहिले संकल्प करायचा, कशासाठी करणार, किती दिवस करणार, हे संकल्प करायचा आणि त्यानुसार सेवा करायची. झालं असं, आता मुलींचे हे पिरियड्स मध्ये दिवस जातात म्हणून त्यांचे थोडे लांबतात, परंतु मुलांचं तसं काही नाहीये. मुलांना रेग्युलर वाचू शकतात. मुलांनी आंघोळ झाली का सकाळी वाचून घ्यायचं. आता मुलांचे काय असं खंड पडण्यासारखं नाही. ठीक आहे, आता एखाद्यावेळेस कुठे गावाला वगैरे जायचं असतं म्हणून म्हणून काय करायचं, संकल्प करताना, कधी पण संकल्प करताना यथाकालीन बोलायचं, म्हणजे आमच्याकडनं जसे जमेल तसे. उदाहरणार्थ, आता तुम्ही संकल्प केलाय आणि कधी तुम्ही कुठे जायचं नाही, म्हणजे गावाला जायचं निघालं किंवा काय अचानक काय नाही, सुतक आलं, एरडी आली, तर तुमचा तो खंड पडतो. मग ते तुमचा संकल्प तो खंड होतो. मग काय होतं, जर आपण यथाकालीन बोललो नाही ना, आपल्याला पूर्ण पहिल्यापासून सेवा करावी लागते. तर असं असतं, म्हणून आपण संकल्प करताना कधी पण कुठलाही संकल्प असेल ते यथाकालीन बोलायचं किंवा माझ्याकडनं जसे जमेल तसे असं बोलायचं. साधं तुम्हाला यथाकालीन नाही बोलता आलं तर जसे जमेल तसं. तर आपल्याला हा संकल्प करून आपण 28वा नवनाथ ग्रंथाचा 28वा अध्याय लग्नाचे योग येण्यासाठी करायचा आहे तो. आणि त्याच्यात फक्त आपल्याला 12 ते 12:30 वाचायचं नाही, बाकी आपण कधी पण वाचू शकतो दिवसभरात. आणि त्याला काही असं हे नाहीये, म्हणजे नवनाथाचे कुठले आता एक अध्याय वाचायला एवढे काही पथ्य नाहीये. परंतु माझं असं मत असतं, कारण की कसं असतं, नवनाथ असेल, कुठलंही आपल्या संकल्पित जे सेवा असेल ना, तर शक्यतो म्हणजे परान्न टाळायचं. एवढं मात्र करायचं, कारण की काय असतं, जेव्हा कुठली पण सेवा करतो ना, तर आपल्यामध्ये एक ऊर्जा येत असते, सात्विक ऊर्जा येत असते. ती खूप प्रत्येक ग्रंथामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये येत असते. म्हणजेच काय म्हणतात, सकारात्मकता येत असते. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचं अन्न खातो ना, आपली ती सकारात्मकता त्याला जाते. मग आपली त्याच्यातून खर्च होते. थोडक्यात आपल्याला सकारात्मक ऊर्जा म्हणजे आपण एक पुण्य म्हणत असतो, ते पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचं अन्न खातो ना, तर आपलं ते पुण्य खर्च होतं. आता हे पाप पुण्यावर एक व्हिडिओ मी मागे बनवलेली आहे, परंतु मी त्याचे एक सविस्तर व्हिडिओ बनवला. खूप म्हणजे त्याची इतकी छान माहिती आहे ना, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, ते कुठं मिळतं, कसं, ते सगळं एखादी व्हिडिओ मी बनवेल. आपल्याला हवं असेल तर तसं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर असं असतं. मग ते काय होतं, खर्च होतं. आणि एखाद्या वेळेस म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, आता हे जे असतं ना, एक आपल्याला पुण्य, सकारात्मक ऊर्जा ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा, तुम्हाला एक म्हणतो ना आपण, ह्या कामासाठी इतके इतके पूजा करा, इतके इतके दिवस वाचन करा. आता हे मी सांगितलं 6 महिने करा. आता म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं ते काम करण्यासाठी तुम्हाला जेवढी ऊर्जा पाहिजे आहे तेवढी तुम्ही 6 महिने केल्यानंतर ती ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला मग त्यावेळेस तुमचे काम होणार आहे. पण मग तुम्ही जर असं मध्ये मध्ये परान्न खाल्लं तर तुमची ती ऊर्जा जी आहे ती कमी कमी होत जाते. मग तुम्ही 6 महिने केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढी ऊर्जा त्या कामासाठी तेवढी नाही मिळत ना, मग तुमची खर्च होते ना. म्हणून माझं असं म्हणणं आहे की शक्यतो जेव्हा तुम्ही काही संकल्पित, कुठल्या कामासाठी काही संकल्पित सेवा करत असाल ना, तेव्हा परान्न खायचंच नाही, म्हणजे ते टाळायचं, म्हणजे आपले काम लवकर होतात. तर आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे समजलं की विवाहासाठी आपल्याला नवनाथ ग्रंथाचा कोणता 28वा अध्याय वाचायचा आहे, तो रोज वाचायचा, बाकी काही नाही. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.